नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून। तर बघा, आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयानिमित्तानं आपल्याला पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण करायचं आहे। तर गावी पितरांना आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आजच्या दिवशी करा केळीचं पूजन करून। तर मी पण आता इकडे पुरणपोळीचंच नैवेद्य करते। तर त्यासाठी बघा, वजनी प्रमाणात 400 ग्रॅम डाळ घेतली आहे आणि वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या डाळ भरलेली आहे। तर डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेलाची थोडीशी धार टाकायची, हळद टाकायची नॉर्मल आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। एकदम फास्ट गॅसवर पण नाही घ्यायच्या, थोडंसं मिडियम गॅस करायचा आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून देऊया। तर आता ना आपल्याला पुरणासाठीला गूळ घ्यायचा आहे। तर गूळ साधारण 400 ग्रॅम डाळ घेतली, तर त्यासाठी 300 ग्रॅम गूळ भरपूर होतो। तर गूळ सगळा चिरून घेतला मी आणि वाटी प्रमाणात ना 1.5 ते 1.25 वाट्या गूळ झाला आहे हा, बघा बरोबर अशा पद्धतीने गूळ पण चिरून घेतला। आता सुंठ वेलचीचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। तर नुसतं सुंठ आणि वेलची वाटली जाणार नाही म्हणून 2 चमचे साखर टाकायची आणि व्यवस्थित अशी त्याची पूड करून घ्यायची आणि चाळून ठेवायची आपल्याला पुरणामध्ये टाकायला। आता ना मसाल्याची तयारी करूया आपण, जी आमटी करतो, येळवण्याची आमटी किंवा आमच्याकडे सार बोलतात त्याला। त्यासाठी मी 2 कांदे भाजायला टाकले डायरेक्ट गॅसवर, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, धन्याचा कूट घेतला आहे हा, जिरा पावडर घेतली आहे, हळद पावडर आणि अद्रक घेतलं आहे। तर आता इकडे गॅसवर जे कांदे ठेवले होते, 3 कांदे ठेवले होते मी, ते 3ही कांदे भाजून झालेत। खोबऱ्याची वाटी पण डायरेक्ट गॅसवर भाजून घेतली। तर आता बघा, हे जे कांदे काळे झालेले आहेत ना, त्याचं वरचं थोडंसं आवरण आपल्याला काढायचं आणि मसाल्यामध्ये ते वाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने वरचा काळा भाग जास्त झालेला काढून टाकायचा आणि मसाल्यामध्ये वाटायला घ्यायचे। आणि खोबरं जे आहे ना, ते व्यवस्थित मी जरा जे काळं झालं होतं ना, ते वरून थोडंसं धुवून घेतलं आहे आणि ते काळं झालेलं काढून घेऊन बारीक केलेलं आहे। आता सगळं वाटण बारीक करून घ्यायचं आहे। इकडे तोपर्यंत आपली डाळ शिजली गेलेली आहे। बघूया डाळ कशा पद्धतीने शिजली ती, तुम्हाला डाळ काढून दाखवते। बघा, एकदम मऊसूत अशी डाळ शिजली गेलेली आहे। त्यातलं आता पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं, कारण हे पाणी वापरून आपल्याला आमटी करायची आहे। तर पाणी कमी निघलं होतं ना, म्हणून मी थोडीशी डाळ पण त्या पाण्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यामध्ये अजून जास्त थोडं पाणी टाकून वाढून घेतलं आहे। इकडे आता आपल्याला त्याच कुकरमध्ये डाळ टाकायची आणि तो जो माप घेतलं होतं गुळाचं 1.5 पावणे 2 वाटी, म्हणजे 400 ग्रॅमला 300 ग्रॅम गूळ, 400 ग्रॅम डाळीसाठी तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे। बघा, पुरण आता थोडंसं पातळ झालेलं दिसतंय, पण ते आटण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। तर इकडे जे पाणी काढून घेतलं होतं ना येळवण्याच्या आमटीचं, ते मी गरम करून घेतले आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणीची तयारी करते। तेल टाकून घेतले जवळजवळ 5 पळ्या, मोहरी जिरं टाकले, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली। तर बघा, आता माझे मसाले स्ट्रॉंग असल्यामुळे मी कोणताही गरम मसाला वापरत नाही। तुम्हाला माझ्या पद्धतीने मसाला करायचा असेल तर चॅनेलवर गरम मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर बघा, मसाले टाकल्यानंतर ना कढीपत्ता टाकून घेतला आणि ओलं खोबरं आणि लसूण होता ठेचलेला थोडासा, तो टाकला आणि आपलं जे हिरवं वाटण सगळं केलेलं आहे मसाल्याचं आपण ते टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचं आहे। जरा वेळ आता झाकण ठेवायचं आहे। पाहू शकता आमटी व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलेलं आहे सगळं। आता आपण जे पाणी केलेलं आहे ना डाळीचं, गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते सगळं पाणी टाकून घेते मी। गरजेनुसार तुम्हाला कशी घट्ट पातळ आवडते त्यानुसार करायची। ही येळवण्याची आमटी थोडीशी पातळच चांगली वाटते, कारण गरम गरम आपण ही प्यायला पण खूप छान लागते, म्हणून मी थोडीशी पातळच ठेवते। मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि आता आमटी उकळू येऊन द्यायची। तर आता इकडे बघा, पुरण शिजून तयार झालं आहे। तर चेक कसं करायचं, अशा पद्धतीने चमचा ठेवायचा, पुरण पूर्णपणे शिजले गेलेलं आहे, खाली घेतलं आहे आणि वेलची सुंठची पूड जी केलेली होती ती टाकून घेतली, त्याच्यात मिक्स करून घ्यायचं। इकडे आमटीला उकळी पण आलेली आहे, 15 मिनटं 10 ते 15 मिनटं आमटी उकळून द्यायची आहे, आमटी रेडी होणार आहे।
आता खाली एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर जी पुरणाची चाळण आहे बारीक करायची ती ठेवून व्यवस्थित असं गरम गरमच करायचं, म्हणजे हे खूप स्पीडने होतं, कारण थंड झालं की त्याला वेळ जातो करायला. अशा पद्धतीने मी सगळं पुरण पण बारीक करून घेतलं. इकडे आमटीला उकळी आलेली आहे चांगली, तिला कोथिंबीर टाकून गॅस बंद केला आहे. आता आपल्याला ना भजी करायची, त्यासाठी तयारी करूया. कांदा भजी करायचे. तर हिरव्या मिरच्या घेतल्यात 4 साधारण, लसूण घेतला आहे, थोडेसे धणे घेतलेत कच्चे धणे आपले, आणि जिरं घेतलं आहे 1 चमचा. कुटून घ्यायचे ओबडधोबड असं. 4 ते 5 कांदे चिरलेलेत, लहान कांदे होते माझ्याकडे, 4-5 चिरून घेतले ते. हा ठेचा जो केला तो ठेचा टाकून घ्यायचा आहे. हळद टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे, थोडासा ओवा टाकायचा आहे हातावर चोळून, मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. कारण कोणत्याही भज्यांमध्ये ना तुम्ही कोथिंबीरीचा वापर जितका जास्त कराल तितक्या त्या भजी टेस्टी होणार. तर पीठ घेतलं एक साधारण वाटीभर, आपल्याला जसं लागेल गरज तसं करायचं. आता बघा मी भज्यांमध्ये ना कोणताही सोडा टाकत नाही. 1 तासभर आधी मी हे पीठ मिक्स करून ठेवते, त्याच्यामुळे काय होतं ते इतकं छान भिजलं जातं आणि फुललं जातं. भजी अगदी मऊसूत अशा भजी होतात त्याच्या. तर आता इकडे ना भाताचा पण कुकर लावून दिला आहे, आणि नैवेद्यासाठी भातावर वरण पाहिजे त्यासाठी मी इकडे छोट्या कुकरमध्ये तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र मिक्स लावून घेतलेली आहे. आता आपले आंबे करायचे, आंब्याचा रस करायचा आहे. तर त्या दिवशी आमरसपुरीमध्ये मी आंबा कट करून दाखवलं होतं. आज मी पिळून आंब्याचा रस करणार आहे. अशा पद्धतीने ना सगळे आंबे असे गोल गोल फिरवून पिळवून घ्यायचे, त्याचा चीक काढून घ्यायचा, आणि हे असे गर सगळा एका भांड्यामध्ये मोकळा करून घ्यायचा. नंतर कोया सगळ्या साफ करून घ्यायच्या हाताच्या साह्याने, आणि मिक्सरला सगळं एकजीव करून घ्यायचं. बघा आता एवढा गर आपला तयार झाला आहे. हा सगळा एकजीव करून घ्यायचा मिक्सरमध्ये. 2 स्टेपमध्ये मी हा बारीक करून घेतला. तर दुसऱ्या स्टेपला आपल्याला ना आईस क्यूब टाकायच्यात, साखर टाकायची आहे गरजेनुसार. आंबे एकदम गोड होते त्याच्यामुळं अगदी थोडीशी साखर टाकली मी. एक साधारण 5 ते 6 चमचे, हे छोटे जे चमचे आहेत ते 5 ते 6 चमचे साखर टाकली. आईस क्यूब टाकून घेतल्यात रसामध्ये, आणि थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध टाकल्याने काय होईल ना, हा रस उद्यापर्यंत जरी फ्रीजमध्ये राहिला तरी अजिबात काळा पडला जाणार ना, आहे असंच ॲज इट इज राहणार आहे हा रस. तर आता बघा वेलची आणि थोडीशी जायफळ टाकून बारीक करून घेतलं आहे. मिक्सरला नाही, अगदी साधंच कुटून घेतलेलं आहे. तर ती भरं टाकून घेते, आणि रस हलवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून द्यायचं आपल्याला. तर आज ज्या मी पोळ्या करणार आहे ना, ह्या मैद्यापासून करणार आहे, आणि 20 वर्षापूर्वी माझ्या सासूबाईंनी मला ही सांगितलेली रेसिपी आहे. तर मैदा घेतला आहे साधारण अर्धा किलोला थोडासा कमी आहे. हळद मीठ टाकून घेतलं आहे. आता हे जे कणिक आहे ना आपल्याला, ही थोडीशी अशी एकदम पातळ मळायची नाही, घट्टसर मळायची थोडीशी, कारण ही मी पाण्यामध्ये टाकून भिजवून ठेवणार आहे ही बराच वेळ. तरी साधारण 1 तासभर माझ्याकडे आहे अजून. तर मी 1 तासभर अशा पद्धतीने, दिसताना ती चिकट दिसते पण तितकी मी पातळ मळलेली नाही आहे ती, कारण आता आपल्याला ना कणिक बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे. साधारण 2 ग्लास पाणी टाकून कणिक चांगली भिजवून द्यायची आहे. 1 तासाभराने आपल्याला हे पाणी काढून द्यायचे आणि व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची मऊसूत. तर कणिक भिजेपर्यंत आपण इकडे कुरडई आणि पापडी जी आपली असते नैवेद्याला लागते, ती कुरडई पापडी तळून घ्यायची आहे. कुरडया तळून झाल्यात, आता भजी काढून घेऊया. पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे, सोडा टाकायची गरज नाही आणि काहीच नाही. व्यवस्थित अशा भजी अगदी फुलून निघतात ते बघा तेलामध्ये पण, आणि खायला पण खूप मऊसूत होतात. अशा पद्धतीने बघा भजी पण काढून घेतलेत मी. आणि आता ना 1 तासभर साधारण झाला आहे. आता हे पाणी काढून घ्यायचं आणि व्यवस्थित कणिक अशी मळून घ्यायची तिला चांगली. खूप मऊसूत असं येतं, अगदी पेढ्या इतका मैद्याच्या पिठाचा आपल्याला गोळा घेतला तरी खूप सारं पुरण त्याच्यामध्ये बसतं.
आणि मऊसूत अशा पोळ्या होतात. कलर पण त्यांना खूप छान येतो, पिवळसर असा कलर येतो. मैद्यामध्ये पण आपण हळद टाकली होती आणि पुरणामध्ये पण शिजताना थोडीशी नॉर्मल टाकलेली. तर आता पोळी करायची तयारी करूया. पाहू शकता मी किती थोडं पीठ घेतलं ते. थोडासा पिठाचा हात घेऊन वाटी करून घ्यायची आणि त्यात बसेल तितकं आपल्याला पुरण टाकायचं आहे. दाखवते मी तुम्हाला किती पुरण टाकले ते. बघा, पिठाच्या डबल अगदी पुरण टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि असं अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये प्रेस करून घ्यायचं बोटांच्या साहाय्याने आणि उंडा तयार करून घ्यायचा. खूप पातळ पीठ भिजलेलं असतं, त्याच्यामुळे इतकी सहज पोळी लाटली जाते. अजिबात फिरवावी पण लागत नाही, अलगद फिरली जाते बघा ती. आणि पुरण पण पाहू शकता, चौकडे ते पुरण व्यवस्थित पांगलं गेलं आहे. पाहू शकता किती मोठी पोळी झाली ते. तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, जेणेकरून पोळी फुगली जाते व्यवस्थित. तेल सोडून आता तव्यावर पोळी टाकून घ्यायची आपल्याला. खूप जास्त वेळा पलटी मारायची नाही, तेल सोडून घ्यायचे दोन्ही बाजूनी, खालून आणि वरून. परत आता वर तेल सोडून घ्यायचे, म्हणजे पोळी छान फुगली जाते. पोळी व्यवस्थित अशी भाजली गेली, पोळी काढून घ्यायची. आणि बघा, अशा पद्धतीने हा सगळा स्वयंपाक तयार झाला आहे आपला. आता आपण ताट वाढून घेऊया. तर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. लिंबू पहिलं ठेवायचे, कुरडई पापडी ठेवायची, गरम गरम भजी काढलेली ठेवायची आहेत. नंतर वरण आणि भात ठेवून द्यायचा आहे. आमटीला काय तवंग आला आहे पहा, अगदी तेलाचा. वर कोणतेही बाहेरचे मसाले नाही, सगळे घरगुती मसाले वापरून आमटी केलेली आहे. रस ठेवून घ्यायचा आणि पुरणपोळी ठेवायची आणि वरण भातावर, पुरणपोळीवर आणि रसावर तुपाची धार सोडून नैवेद्यासाठी हे छानसं असं ताट अक्षय तृतीयाचं तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.